सुंदर असं इथे भक्तिरचना सादर करून अगदी भावमय भक्तिमय असं वातावरण निर्माण केलं. खूप खूप धन्यवाद महाराज, आपले मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात लवकरच त्याची सुरुवात करत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. आलेल्या या ही भूमी साहित्यिक आणि क्रांतिकारकांची ही भूमी, मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा या नगरीचा या नाशिक नगरीमध्ये माननीय श्री किरण वाटारे योग शिक्षक निसर्गोपचार तज्ज्ञ यांनी आयोजित केलेल्या एकदिवसीय सेमिनारमध्ये आपणा सर्वांचं मनापासून शब्दसुमनांनी स्वागत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे, सोलापूर, त्याचप्रमाणे शहापूर, अकोला, येवला, धुळे, मुंबई, मनमाड, इगतपुरी या अशा विविध शहरांमधून उपस्थित झालेले सर्व जिज्ञासू साधकांचं, त्याचप्रमाणे माननीय अधिकारी, पदाधिकारी या सर्व स्नेही आप्तजन या सर्वांचं शब्दसुमनांनी आजच्या या सेमिनार मध्ये स्वागत आहे. रसाहार हा आरोग्याचा आधार आहे. रसाहार ही एक शरीर शुद्धी आहे. हा रस्ता समजणे आणि त्याप्रमाणे त्याला फॉलो करणे हे खूप मोठं भाग्याचं काम आहे. हे सर्वांनाच शक्य नाही. म्हणतात ना, ज्याच्या भाग्यामध्ये असतं त्यालाच असं मिळतात. ज्ञानेश्वर माऊली एक खूप सुंदर उदाहरण देतात. ते असं म्हणतात की कमळ जे असतं हे कमळ चिखलामध्ये असतं आणि त्या चिखलामध्ये बेडूक सुद्धा राहत असतो, परंतु त्या कमळाचा सुगंध, त्या कमळाचं सेवन करण्यासाठी, परागाचं सेवन करण्यासाठी, मध सेवन करण्यासाठी लांबून भ्रमर येतात, परंतु जवळ चिखलात असलेल्या बेडकांना मात्र तो सेवन करता येत नाही. असं हे भाग्य आपल्याला लाभत असतं चांगल्या गोष्टी करण्यासाठी. आणि म्हणूनच विना दवा घरातून स्वास्थ्य मिळविण्याचा स्वस्त आणि एकमेव असा दुसरा कुठलाही मार्ग नाही, तो म्हणजे रसाहार मार्ग. आजच्या या सेमिनारमध्ये याविषयीचं सखोल मार्गदर्शन आपणास श्री किरणजी वाटारे करणारच आहेत. कुठल्याही कामाची सुरुवात ही ईशस्तवनाने, ईशपूजनाने, ग्रंथपूजनाने आणि दीपप्रज्वलनाने आपण करत असतो. ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणूनच मी माननीय किरणजी वाटारे यांना आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर हे दीपप्रज्वलन करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री मधुकरजी देशमुख, जे शहापूरहून आलेले आहेत. ते सरसंचालक आहेत SG देशमुख शिक्षण मंडळ, खैरे, तालुका वाडा येथून. तसंच ते सरळ चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र नवी दिल्ली विभागीय आयुक्त अध्यक्ष आहेत कोकण विभागाचे. त्यानंतर माननीय विनोदजी राठोड, पोलीस हवालदार ठाणे शहर, त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. तसंच ज्यांनी अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण तयार करून आपल्याला भगवंताच्या सेवेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, ते हरिभक्त परायण चंद्रकांत चौधरी महाराज यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच माननीय जी यशवंतजी साबळे, संशोधन अधिकारी, जलसंपदा विभाग, मेरी, नाशिक यांनाही मी आमंत्रित करते त्यांनी दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं. आपल्या सर्वांच्या आगमनाने आनंदले हे सेवा सदन करूया इथले वातावरण, प्रसन्न करूया इथले वातावरण. अज्ञानाचा अंधार दूर सारण्या, मनामनात ज्ञानदीप देऊया. अज्ञानाचा अंधार दूर सारण्या, मनामनात ज्ञानदीप पेटवूया. दीपप्रज्वलन करूया, तेज या जीवनात आणूया, तेज या जीवनात आणूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. प्रतीक असे जो मांगल्यानी चैतन्याचा, प्रतीक असे जो मांगल्यानी चैतन्याचा, तिमिर हरवणी मार्ग दावितो समृद्धीचा. अशा या दीपप्रज्वलनाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी